आपकी अदालत मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आरोप आहे की यांच्या राज्यात भीतीचं वातावरण आहे। योगीजी, खूप सारे लोक उत्तर प्रदेशमध्ये घाबरून जगत आहेत। काही यूपी सोडून निघून गेले, काही वरती निघून गेले। बिनु भय होई न प्रीती। जे लोक आधी उत्तर प्रदेश वासियांसाठी भीतीचे प्रतीक बनले होते, आमचा संकल्प होता आधीपासून। भगवान रामाने जी गोष्ट बोलली होती, निस्सरहीन कराऊ मही भुजा उठाई पण कही। आम्ही तर राम भक्त आहोत, तर हे तर आम्ही पण करू। जे निस्सर पापी आहेत, जे गरिबांना, व्यापाऱ्यांना, मुलींना, सामान्य नागरिकांना, रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका बनले आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला एक असा ॲटमॉस्फिअर तयार करावा लागेल की करून टाकलं। लोक म्हणतात नो बेल नो जेल, सीधा प्रभू से मेल। बघा, दोन्ही गोष्टी एक सोबत चालल्या पाहिजेत। मी बोललो होतो ना की मी राम भक्त तर आहेच, तर अयोध्येमध्ये रामलल्लाच्या विराजमान झालाय, तर अशा लोकांची रामनाम सत्य यात्रा पण तर निघाली पाहिजे ना। आणि तेच काम यूपी मध्ये झालंय। बघा, सपा आणि काँग्रेस ज्या माफियांच्या अपराध्यांना आपल्या गळ्याचा हार बनवायची, जे सत्तेचे संरक्षक होते, ज्यांच्या वेळी जेव्हा त्यांचा काफिला निघायचा तेव्हा सगळे प्रोटोकॉल स्थगित होऊन जायचे आणि माफिया आधी निघायचे। आजची काय स्थिती आहे मी बघितलं। त्यामधून एक माफिया एक वेळ जेव्हा पोलीस त्याला आणत होती तर त्याची पॅन्ट ओली झाली होती। एक माफिया रोज ओरडायचा की साहेब माझ्या जीवाला धोका आहे। अरे आम्ही म्हणालो तुझ्यापासून किती लोकांना धोका होता याचा विचार कधी केलायस? आता याला खूप भीती वाटते। आता लेटेस्ट केस मुख्तार अन्सारीची आहे, ज्याच्याबद्दल समाजवादी पार्टीचे लोक म्हणत आहेत की त्याला जेलमध्ये विष देऊन मारलं गेलं। त्याला मरायचं तर होतच। तुम्ही मला सांगा, ज्या व्यक्तीने शेकडो लोकांना मारलं आहे तो केव्हापर्यंत वाचत फिरेल? काँग्रेसचे लोक तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, समाजवादी पार्टीचे लोक तर त्याचे मालक होतेच आधीपासून, गेले होते त्याच्या अंत्ययात्रेसाठी। तर यांच्याकडून काय अपेक्षा करताय? हेच तर अंतर आहे की परम राम भक्त आणि उत्तर प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री श्रद्धेय कल्याण सिंग जी यांचा मृत्यू झाला होता। समाजवादी पार्टीने, काँग्रेसने संवेदनाचा एक शब्द व्यक्त नाही केला आणि एक माफियाच्या मरण्यावर त्याच्या घरी जाऊन मगरमच्छचे आसू वहावत होते हे लोक। हाच फरक आहे। हा देश हेच सहन नाही करू शकत आहे। आता तर आम्ही माफियांवर कारवाई केली आहे खूप लवकर। 4 जून नंतर एक निश्चित तिथी ठरवून उत्तर प्रदेशला माफियांपासून पूर्णतः मुक्त करू याची घोषणा करू। दुसरा, माफियांच्या द्वारे जमा केलेली संपत्ती, कोणता पण माफिया असेल, त्याच्याद्वारे जमा केली गेलेली संपूर्ण संपत्ती सरकार आपल्या ताब्यात घेईल। आम्ही प्रयागराज पासून सुरुवात केली आहे। प्रयागराजमध्ये माफिया अहमदची एक संपत्ती जी अवैधरित्या त्याने ताब्यात घेतली होती, आम्ही परत घेतली आणि आमचे जे नवीन यंत्र आहे, ज्याने काँग्रेस आणि सपा खूप भयभीत आहे, त्या बुलडोझरने सफाई केली। सफाई केल्यानंतर गरिबांसाठी घर बनवलेत आणि आम्ही हे सुद्धा ठरवलंय की पूर्ण कार्याची योजना आमची बनली आहे। माफिया द्वारा अवैध रूपाने जमा केलेली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी, महिला संरक्षण गृहासाठी, दिव्यांगजनांसाठी, निराधार मुलांसाठी आणि अन्य समाजाचे जे पण घटक आहेत असू शकतात त्या सगळ्यांसाठी हॉस्पिटल बनवू, चांगल्या शाळा बनवू, चांगल्या संस्थान उभ्या करू। पण माफिया यूपीमध्ये मातीत मिळून गेला आहे आणि पुढे माफिया राज वाढून देणार नाही।
हा आमचा संकल्प आहे आणि याद्वारे जमा केली गेलेली पहिल्या टप्प्यात याची आणि दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या माणसांची सुद्धा जेवढी संपत्ती आहे ना ती सगळी. बघा, एक समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत जिया उर रहमान, बर्क साहेबांचे ग्रँडसन. ते म्हणाले आमचे शहाबुद्दीन भाऊसाहेब, अतिक अहमद भाऊसाहेब आणि मुख्तार अन्सरी भाऊसाहेबांना यांनी वर पाठवून दिलं आहे आणि म्हणतात की शपथ तुम्हा लोकांची बलिदान वाया जाऊ देणार नाही. आता बघा वर गेलेत की खाली गेलेत हे मी नाही सांगू शकत, पण बघा, एखाद्या विषारीपासून अपेक्षा करणे की तो शांतीचा उपदेश देईल तर तो मूर्खपणाच होईल. याची खानदानी उपदेश आहे, ते आपल्या खानदानी उपदेशाला आणि आपल्या खानदानी परंपरेला पुढे वाढवत आहे. लेकिन यावेळेस संबलमध्ये पण हा हिशोब पूर्ण होईल. सगळ्यात जास्त तक्रार आझम खान साहेब करतायत. आझम खान म्हणतात की त्यांच्या युनिव्हर्सिटीवर, त्यांच्या प्रॉपर्टीजवर बुलडोझर चालवलं गेलं योगीजींनी, संधी पण नाही दिली सामान हलवायची. हे बघा, हे त्या महाभारताच्या परिवाराचेच काकाश्री हे आहेत. जेव्हा द्रौपदीचे चिरहरण होत होतं तेव्हा हे सगळे मौन बनले होते किंवा त्यामध्ये सामील होते दुर्योधन आणि दुःशासनासोबत. जैसी करणी वैसी भरणी. जसं केलं आहे तसं त्यांनी आज त्याचा परिणाम पण त्यांना भोगावा लागत आहे. आझम खान असो किंवा हे जितके अन्न माफिया असोत, त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासाला बाधित केलंय. आणि आज उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. या कायद्याच्या राज्यात सामान्य नागरिक, तो तरुण असो, महिला असो, शेतकरी असो, व्यापारी असो, उद्योगपती असो, या सगळ्यांना एक भयमुक्त वातावरण मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 40 लाख कोटी रुपयापेक्षा अधिकच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. आत्ता निवडणुकीच्या ठीक आधी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधानजींनी 10.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पाचा ग्राउंड ब्रेकिंग केलंय, उद्घाटन केलंय. 10.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव युपीसाठी एक कल्पना होती. आज ते साकार होत आहे. 10.5 लाख कोटीचा अर्थ 35 लाख तरुणांना सरळ सरळ नोकरी आज युपीमध्ये होत आहे. कारण कायदा व्यवस्था चांगली आहे, एक गुंतवणुकीचं वातावरण बनलं आहे. केंद्र आणि राज्यात एक समान विचारधारेची, एक समान पार्टीचं सरकार आहे आणि विकास, गरिबांचं कल्याण यांचा संकल्प आहे. देशाच्या प्रती या सगळ्यांची पूर्ण प्रतिबद्धता आहे. म्हणूनच सगळी कामं होऊ शकतात. पण तुमचे जे बुलडोझर आहेत त्याचा आवाज तर मी बघितलं की कोलकातापर्यंत ऐकू गेला. तिथे हायकोर्टाचा जजने कोलकाताच्या मेयर्सना सांगितलं की जर तुमच्याकडून नाही हो तर योगीजींकडून थोड्या दिवसांसाठी बुलडोझर उधार घ्या. बघा, उत्तर प्रदेशचा हा जो बुलडोझर आहे अन्याय नाही करत. उत्तर प्रदेशच्या न्यू इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रतीक आहे आणि हे जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आमचं आहे, एक्सप्रेसवेचं, नवीन एअरपोर्टचं, नवीन हायवेचं, इंटरस्टेट कनेक्टिव्हिटीचं, हे जे न्यू इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्या मार्गात जे अतिक्रमण होईल ते तर बुलडोझरनेच हटवावं लागेल. हे माफिया आणि ह्या लोकांद्वारे जे अतिक्रमण केलं गेलं होतं त्या अतिक्रमणाला खूप लवकर हटवले जाईल आणि हटवले आहे तर त्यांना त्रास होतो आणि त्यांच्या गुरूंना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो. एक त्रास उत्तर प्रदेशच्या काही वकिलांना पण आहे. वकील म्हणत आहेत की इथे लॉ अँड ऑर्डर चांगला आहे, माफिया संपून गेले, त्या कारणाने त्यांच्याजवळ केसेस येणे बंद झाले. तर ते म्हणाले की हा एक व्हिडिओ बघितला मी, ते म्हणत आहेत की योगीजी थोडा क्राईम चालू दे तर आमचं पण इन्कम होऊन जाईल. बघा, अधिवक्ता समाज देशाचा नेतृत्व वर्ग आहे
आणि त्याच्याजवळ कामासाठी खूप सारा वेळ आहे. वकिलीच्या सोबत आता तर त्यांच्याजवळ जर काम करतील तर जी पेंडन्सी आहे न्यायालयाची, न्यायपालिकेची, याला पुढे वाढवाल तर पुढील 10 वर्षाचीच कामे आहेत. 10 वर्षानंतर तोपर्यंत इतकी समाजसेवेची कामं कराल की पॉलिटिक्समध्ये सुद्धा ती पिढी पुन्हा येईल, जशी देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी देशाच्या अधिवक्त्यांनी पुढाकार घेतला होता. मला असं वाटतं की ते सामर्थ्य आमच्या अधिवक्ता समुदायाजवळ आहे आणि ते करू शकतात. हो, अजून एक प्रश्न घेऊ शकतो ब्रेकच्या आधी? हो. पहिल्याच्या उत्तर प्रदेशात आणि योगीजींच्या उत्तर प्रदेशात काय अंतर आहे? आधी माफिया स्वच्छंद फिरायचे, मुली आणि व्यापारी दोन्ही असुरक्षित होते. तरुण प्लॅन करायचे, शेतकरी आत्महत्या करायचे, गरीब उपाशी मरायचे, गरीब आजारपणात एकतर उद्ध्वस्त होऊन एकतर जीव सोडायचा किंवा आत्महत्या करण्यासाठी मजबूर व्हायचा. आज हा नवीन भारताचा नवीन उत्तर प्रदेश आहे. नवीन उत्तर प्रदेशमध्ये मुली आणि व्यापाऱ्यांना सुरक्षेची चिंता नाही करायची आहे. अपराधी गळ्यात पाटी लावून म्हणतो, साहेब एक वेळ जिवंत सोडून द्या बस. आम्ही भाजीची गाडी लावून सुद्धा पोटापुरतं कमवू. हे परिवर्तन झालं आहे. नवीन उत्तर प्रदेशात जे मोठे मोठे माफिया होते, जे सत्तेचं संचालन करायचे, ज्यांच्या समोर मुख्यमंत्री उठून उभे राहायचे, ज्यांना मुख्यमंत्री आपल्या घरी बोलून कोड कौतुक करायचे त्यांचे, आज तेच माफिया जेव्हा पोलिसांचा सामना होतो त्याच्या आधी मागे मागे पोलीस पळून त्यांना सॅल्यूट करत होते. ज्याच्या म्हशीला शोधण्यासाठी पोलिसांच्या खूप साऱ्या टीम लागायच्या. आज जेव्हा पोलिसांचा सामना त्याच्याशी होतो तर त्याची पॅन्ट ओली होऊन जाते आणि ते लोक घाबरताना दिसतात, जीवाची भीक मागताना दिसतात, म्हणतात सोडा बस, आम्हाला यूपीच्या बाहेर करून टाका, बस आम्ही लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहू. काँग्रेसने तर केलं होतं ना हे सगळं, आणि समाजवादी पण हेच करत होती. एकतर भयमुक्त वातावरण दिलं आहे, विकासाच्या सोबत यूपीला जोडलं गेलं आहे, विना भेदभावाच्या शासनाच्या योजना लागू केल्या आहेत, पर्व उत्सव शांतीपूर्व पद्धतीने यूपीमध्ये होत आहेत. आणि उत्तर प्रदेश बघा लोकसंख्येत सगळ्यात मोठा होता. जेव्हा 2017 आम्ही सत्तेत आलो तेव्हा उत्तर प्रदेश देशाची 6वी अर्थव्यवस्था होता. आणि आज मला सांगताना आनंद होत आहे की उत्तर प्रदेश देशाचा रेव्हेन्यू सरप्लस स्टेटस आहे, नंबर 2 ची अर्थव्यवस्था आहे. सगळ्यात जास्त वेगाने आर्थिक क्षेत्रात वाढणारं राज्य आहे. भारताच्या एक इकॉनॉमिक ग्रोथ इंजन बनण्याची ताकद नवीन उत्तर प्रदेश, नवीन भारताच्या नवीन उत्तर प्रदेशात आहे. म्हणूनच हे अंतर आहे की आधी भीती होती, भोग होता, अराजकता होती, दंगे होते, कर्फ्यू होती. आज भयमुक्त वातावरण आहे, विकास आहे आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणण्याचा एक चांगला प्रयत्न आहे.